सो गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू चॅनल. कशात सगळे मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेत असाल. आणि आता आपण निघालोय कुठे? तर आपण निघलोय ट्रिपला, द बॉयज ट्रिप. जे आम्ही मित्र आहोत शाळेपासूनचे, आम्ही निघलोय ट्रिपला. कुठे चाललोय? तर तापोळाला चाललोय. खूप दिवस व्हिडिओ बनवता येत नव्हते कारण की रिसेंटली मी गाडी घेतली, तर तिचं सगळं सेटअप चालू होतं. ते पण मी तुम्हाला सांगेन नंतरला. त्याचे पण डेडिकेटेड व्हिडिओज येणार आहेत चॅनलवरती. पण सध्या आता चाललं आपण फिरायला. 3 दिवसाची ट्रिप असणार आहे. इकडून चाललो आपण तापोळा, मध्ये वाई लागणार आहे. खूप जे जे काय लागणार तिथे सगळीकडे फिरणार आहोत आपण. आजचा आयटनरी मला जेवढं माहिती आहे, आपण वाया पुणे जाणार आहोत आणि पहिला वाईला स्टॉप होईल, त्याच्यानंतर मग तापोळ्याला. ते बेसिकली तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेल. कोण कोण चाललोय? तर आम्ही 4 मित्र चाललोय. गाडी कुठली घेऊन चाललोय? तर आपली XL6 घेऊन चाललोय आणि खूप मजा येणार, खूप मजा करणार आहोत. आणि ड्रोन वगैरे सगळं घेऊन चाललोय. मी रेडी आहे, बॅग वगैरे पॅक केलाय. आता वाजलेत किती? तर सकाळचे 5 वाजायला आलेत आणि आमचं 5 वाजता टाईम होतं की 5 वाजता तरी घर सोडायचं आपल्याला. आता मी जाईन तेव्हाच एकेकांना पिक करेन. जाऊया. गाडी तुम्हाला दाखवतो खाली गेल्यावर. खूप मजा येणार आहे. ऑलमोस्ट आय थिंक 250 किलोमीटरच्या आतमध्येच असणार आहे. आता वाया पुणे आपण जाणार आहोत तर थोडं जास्ती पडतं. पोलादपूरवरनं गेलो की कमी पडतं डिस्टन्स. जाताना इकडनं जाऊ, येताना तिकडनं येऊ, असं आमचं चाललं. अजून पूर्ण प्लॅन आम्ही डिस्कस नाही केलेला आहे, फक्त जायचं आहे. कारण की सगळे आता असं की जायचं आहे, अरे रेस्ट करायला जायचं आहे, प्रॉपर फिरायला जायचं आहे. हडबडी नाही करायची आहे, एकदम आरामात. दिवसाला आपण सगळंच कव्हर करू असं नाही, पण आरामात सगळं व्यवस्थित करूया. मस्त तिकडे जाऊन बघू, रिसॉर्ट वगैरे बुक करू. सगळं चाललं आहे तर ते ग्रॅज्युअल तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती पडेलच. सो चला निघूया. सामान गाडीत लोड करूया. ऑलरेडी थोडंफार पाण्याचा क्रेट वगैरे गाडीत लोड केलेला आहे. ड्रोन वगैरे घेतो. शूज घालायचे राहिलेत, फक्त शूज वगैरे घालतो. आणि हां, माझे 4 मित्र कोण येणार आहेत? तर आम्ही जे गोव्याला गेलो होतो तेव्हा त्याच्यामधनं फक्त 1 जण कमी झाला आणि आम्ही 4 जण चाललो आहेत आज. मी चाललोय, माझा मित्र विनीत, मयुरेश आणि आदित्य, आम्ही एवढेच चाललोय. बाकी पण आहेत खूप मित्र, पण त्यांना पॉसिबल नाही झालं काही पर्सनल रिझन्समुळे. सो चला जाऊया, खूप मजा करू. आणि मी लिटरली आता खूप एक्सायटेड आहे. सॉरी की एवढे दिवस झाले व्लॉग वगैरे काय बनवता येत नव्हतं, कुठे फिरायला जात नव्हतं. कारण की गाडी नवीन घेतली तर तिचं पण सेटअप करणं जरुरी होतं. खूप प्रेम दाखवा. इंस्टाग्रामवरती पण मला सपोर्ट करा. इंस्टाग्राम इथं खाली ID येत असेल, सपोर्ट करा. आणि यूट्यूबवरती तर तुम्ही प्रेम दाखवताच, अजून दाखवा, डबल करा बाई. चला निघूया. तर आलो खाली. ही आपली गाडी. सामान खूप जास्त होतं मग खाली येताना दाखवलं नाही. हे सध्या माझं एवढं सामान आहे, आता पूर्ण पाठी भरेल. तर जाऊया, एकेकानं पिक करूया, सगळ्यांचं सामान लोड करूया आणि ट्रिपचा श्री गणेश करूया. पहिल्या जाऊन पॅसेंजर्स पिक करूया आपले. मम्मी वरती थांबली आहे, ही माझी खिडकी आहे. मम्मी मला बाय करायला थांबली, बाय केलं. आता जाऊया. हे मम्मी लोकांचं थोडं वेगळंच असतं ना यार. खूप प्रेम करतात भाई आपल्यावर आणि आपण सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करतो. गुड मॉर्निंग. तर याच ठिकाणी आपला पहिला पॅसेंजर, आपला ब्लॉगर भाई आलेला आहे. साला तिकडनं ब्लॉगिंग करत येतोय. मला टफ देणार आहे बाबा, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलंय. जो भाई तिकडनं ब्लॉग करून येतो. मी बघतोय याची, मला वाटलं हात करतोय. साला याच्या हातात फोन होता, मला वाटलं तू मला हात करतोय काय, मी तुला असा हात करतोय. आणि दुसरा पण येतोय विनीत. आज विनीत खूप टायमिंग वर आहे. सकाळी 4 वाजता फोन केलाय मला उठवायला. मानलं पाहिजे, दिस गाय एक नंबरचा माणूस आहे. सकाळी 4 वाजता कॉल केला, सगळ्यांना उठलंय की नाही उठलंय. हा ना. दुसरा पॅसेंजर. हा शूज बघ, शूज बघ, शूज बघ. तो आपण तो शूज बघ, शूज बघ. आम्ही तापोळ्याला चाललो, तो वेनिसला चाललो. महाराष्ट्रात वेनिसला चाललंय का? महाबळेश्वरच्या. हो, आम्ही तापोळ्याला चाललो. आम्ही गरीब हा बघा. तर आता दुसरा पॅसेंजर आलाय, तिसऱ्याला पिक करायचंय. ओल्ड पनवेलला आहे तो. जाऊया. आय्या कसला आलाय बघ, एकदम टोपी बिपी घालून. दिसतोय का? आई शपथ. जैसलमेर 2.0 लोडिंग. ए नाही, मी चाललो घरी. मी जैसलमेर मी नाही आपण करू शकत भाई. तिथं जायचा खर्च वेगळा, 4-5 पलट्या मारतात ते वेगळं. देवधर. तर चौथा पॅसेंजर आमचा आलाय. आता जाऊया इकडनं. CNG घेऊया गाडीत, पेट्रोल पण घेऊया आणि वाया पुण्यात जायचं ना रे. ओके बाबा, सगळ्यांना सोडला तरी चालेल, पण ह्याला विचारायला लागतंय सगळं. हे पोरीपेक्षा कमी नखरे नाही द्यायची. फिरव ना.
भाई गोवा ट्रिप पासून आज किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले आपल्या गोवा ट्रिपला. तेव्हा पण साला पेन फिरवत होता, आता पण पेन फिरवतोय. दर्द देख ना, दर्द दुःख बघतोय सोडून गेलेलीचा. तिने पेन दिला हा तिने आणि सांगितलं फिरवतोस, माझी आठवण आली का फिरवायचा. दुःख बघ भावाला किती 2 वर्ष झाला बाहेर येत नाहीये. त्या दिवशी धुरंधर बघायला जातो तेव्हा पण तो पेन फिरवत बसला होता. अच्छा, तेव्हा एवढं लक्ष नाही आणि तेव्हा मेन म्हणजे व्हिडिओ नव्हती बनवत ना आपण. म्हणून तर आठवण करून नरेश एकदा माझ्यासाठी, तिच्यासाठी फिरवतो, माझ्यासाठी फिरव ना चालेल. तर याच ठिकाणी आम्ही CNG वगैरे भरून कनेक्ट केला आपला पुणे मुंबई एक्सप्रेस वे. आता डायरेक्ट पुण्याच्या पुढे वगैरे जाऊन आपण हॉल घेऊया. गणपती बाप्पाचं नाव, गणपती बाप्पा. आपली ट्रिप अशीच जसं निघलोय तसं जाऊन सुखरूप व्यवस्थित होते तेव्हा आम्हाला. आणि काय नाही, कंट्रोलमध्ये राहू, जास्ती उच्चामध्ये नाही करू, तेच बेटर राहतं. नाही तर आमच्याकडे अनुभवी माणसं लय आहेत. ए बहिणी, लिंबू मिरची लाय की नाही तू? गाडीवरती फोकस कर. गाडीवरती. हे भाई मला नको शिकू. ठीक आहे, मस्ती. आम्ही जाऊ व्यवस्थित येऊ. थोडं आहे, थोडं मला वाटतं, पण जाऊ दे. ठीक आहे. देवाचं नाव म्हणून आधीच घेतलंय मी पुन्हा एक्सप्रेस हायवेवरच. सिर्फ मिल्क अँड वॉटर. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? दहशत भाई. तर आता आम्ही आहोत खालापूर फूड प्लाझाला. 40 किलोमीटरच चाललोय आणि पहिला हॉल्ट झालाय. असे खूप हॉल्ट होणार आहेत. चहा ब्रेक, चहाची तलप लागली होती. तलपी माणसं पण आहेत ना आमच्याकडं. पण आता तो स्वतःला पण कर काय. सगळ्यांनी त्याच्या बहाण्याने आम्ही सगळ्यांनीच घेतली. आता जाऊया डायरेक्ट आपण हॉल्ट खेड शिवापुरीच्या आसपास घेऊ. आणि आवक घोडा कुठं आहे? का बॉय. म्हणून मी ऑफलाईन डाउनलोड करतो. किती किलोमीटर मोठं आहे रे? तो ते हे घेण्यापेक्षा जो पनीर पराठा घ्यायला पाहिजे होता. नाही रे, इथे पराठा बिराठा. आता कॉफी घेतली, खाऊन झाले, खूप भरपेट घालला. ओके होतं टेस्ट. आता आम्ही केड शिवापुरीच्या पुढं आहे. आता पहिला आम्ही प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. आम्ही चाललोय आता महागणपतीला वाईच्या आणि मग तिकडनं डोमडोम लेकला जाऊ. पुढे तो काय. तर हायवे आपण सोडलाय आणि आता वाईचा राईड घेतला. इकडनं फक्त 11 किलोमीटर आहे. रस्त्यावर एवढं काय नव्हतं, सो आम्ही आता पोरं आता एन्जॉय करत आलो. आमचं कन्व्हर्सेशन टाकू नाही शकत. खूप जागेवर बीप 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 नुसतं ते बीप बीप होईल, लावू नाही शकत. पण थोडा डान्स वगैरे टाकलाय. आमचे आहेत, आमचे सेलिब्रिटी आहेत, जरा डान्सर आहेत. आता इकडनं 11 किलोमीटर महागणपतीचं पहिला आम्ही दर्शन करणार आहोत, कारण की भावाचा आहे बड्डे. तर दर्शन झालंच पाहिजे आणि त्याच्यानंतर मग डोमडोम लेकला जाऊ. तर आम्ही पोहोचलोय. गाडी तर पार्क केली. हा मंदिराचा परिसर आहे. गाडीची पार्किंग व्यवस्थित आहे एकदम. पार्किंग बघून घ्या. आणि 30 रुपये आहे गाडीचं. हा समोर मंदिर आहे, त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे.
दर्शन झाले ना आमचे, खूप मस्त, खूप अनएक्सपेक्टेड होतं. गणपतीची जी आतमध्ये मूर्ती आहे ना, ऑब्व्हियसली आपण फोटो किंवा व्हिडिओ नाही करू शकत तिकडे आतमध्ये गाभाऱ्यात, पण नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स मी एवढा एक्सपेक्ट नव्हतो करत इकडे. मी ॲक्च्युली हा स्पॉट ऑनलाईन वगैरे कुठे रीलमध्ये वगैरे बघितला नव्हता, विनीतने बघितला होता. सो विनीतची आयडिया होती आणि त्याचा बड्डे आहे, तर त्याला आपण टाळू नाही शकत, त्याला आपण नाही बोलू शकत. पण वर्थ होतं इथे येणं, ऊन खूप आहे. आणि अजून एक खास गोष्ट, हे सगळं परिसर बघताना माझ्या पाठचं, मी आता मंदिराच्याच परिसरात आहे, इथे खूप साऱ्या मूवीजची शूटिंग पण झाली. जसं फॉर एक्झाम्पल स्वदेश, छावा, सिंगम 3, असं खूप मूवीजचे नावं सांगितले, पण मी तुम्हाला मोजकीच सांगतो. खूप मस्त आहे, डू विजिट प्लेस आहे या सगळ्यांनी. वाईमध्येच आहे, मॅपचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. खूप मस्त आहे. आणि मेन म्हणजे गणपतीची मूर्ती आहे, शिवलिंग वगैरे सगळं आहे. एक गणपतीची जी मूर्ती आहे ना, ती ॲक्च्युली खूप मोठी आहे. म्हणजे येऊन बघाल ना तुम्ही, खूप भारी वाटेल, खूप प्रसन्न वाटलं मला ती मूर्ती बघून, एक्सपेक्टेशनच्या खूप बाहेर. आता इकडनं निघूया, इथून आपल्याला जायचं आहे डोम लेकला. डॅम आहे, लेक आहे, ते आता जाऊनच समजेल. इथं मी ड्रोनची परमिशन काढली, पण डिनाय केली आहे आपल्याला की नाही भेटणार म्हणून, ड्रोन नाही उडू शकत. सो जाऊया इकडनं, लेकच्या इथंच ड्रोन उडू काय ते. सो आता आम्ही पोचलो डोम लेकला. भाई खरंच रीलमध्ये जसं बघितलं होतं ना, पँगॉंग लेक बोलतात त्याला, जे आपण पँगॉंग लेक लडाखची बघतो तसंच काहीचा व्ह्यू आहे. तर उतरूया खाली, मस्त एक नंबर वाटतं. उतरूया, मस्त ड्रोन शॉट वगैरे घेऊया, खूप काय असे शॉट काढायला भेटेल ते शॉट घेऊया आपण. भाई काय भारी वाटतं यार, खूप भारी. आम्ही इकडनं आलोय, ती बाईक येते तिकडनं, पण यार मॅसिव्ह. पावना लेकपेक्षा खूप चांगली आहे. म्हणजे पावना लेक पण आहेच चांगली, हे थोडं लांब पडेल मुंबईवरनं. बट सिरियसली बघितलं होतं इंस्टाग्रामवर, रील बघितली होती की पँगॉंग लेक सारखीच इथं वाईब येते. आता पँगॉंग लेक तर आपण गेलेलो नाही आहोत, बट ही आपली महाराष्ट्रातली लेक खूप भारी वाटतं. खूप खूप खूप. आणि आकाशाचा कलर पाण्यावरती रिफ्लेक्ट होत आहे, सेम पाणी पण ब्ल्यूइश वाटतोय पूर्ण व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा, खूप भारी वाटतंय. थोडा हवा आहे इकडे, आपण ड्रोन उडवायचा प्रयत्न करूया, मस्त शॉट घेऊया.
तो तिकडे गेलाय दगड आणायला. ॲक्च्युली ट्रायपॉड आपल्याकडे आहे, पण ट्रायपॉड मी लावला टाइम लॅपसाठी आणि मोबाईल होल्डर त्याचा हाय नाही माझ्याकडे. मी घरी विसरून आलो, पण बराच वेळ झाला आहे आम्हाला, पाऊण तास 1 तास व्हायला आला आहे. आम्ही इथंच आहोत. खूप फोटो काढलेत. गाडी पण काय मस्त वाटते. काय ड्रोन शॉट आले. गाडी देवधर चालवत होता, आदित्य चालवत होता. गाडीचे पण ड्रोन शॉट काढले. कसे वाटले नक्की मला सांगा. आणि आता जर तुम्ही टाइमलेस बघितला तो कसा वाटला तो पण मला सांगा. टाइमलेस चालू आहे, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतो. आणि इकडे सगळे वॉटर ॲक्टिव्हिटीज होतात, जसं की कायाकिंग आहे, परत ती सायकलवाली बोट आहे, परत एक ह्याची मोटरवाली पण बोट आहे आय गेस, जो आपण शॉट काढला, जी बोट तुम्ही बघितली ड्रोन शॉटमध्ये पाण्याच्या, ते पण आहे. खूप मस्त वाटतं, खूप मस्त. म्हणजे जे रील बघून आम्ही आलो होतो, रील में सब कुछ दिखता है और रियल नहीं होता है असं बोलतात, पण नाही भाई, हा स्पॉट खरंच खूप रिअल आहे. पाणी बघा ना, पाण्याचा कलर बघा, पूर्ण ब्ल्यूइश आहे कलर, म्हणजे स्काय पूर्ण क्लिअर आहे, त्याचं रिफ्लेक्शन आहे. खूप मस्त वाटते, खूप मस्त वाटते भाई. वरती आहे का नाही खूप. आणि आम्ही बाईक राईडला पण आहे ना, आदित्यकडे 390 आहे ॲडव्हेंचर व्हर्जन 1 ना, व्हर्जन 1 आहे याच्याकडे, माझ्याकडे व्हर्जन 2 आहे. आम्ही येणार आहोत